काल गावाकडे जाणं झालं कारण होतं येळ अमावस्या. येळ अमावस्या म्हणलं की गावाकडे जावंच लागते. सकाळी सकाळी बस स्टँडला गेलो बस पकडाय, पण मी बस स्टँड आलेच बस टायमाला येईल असं होतच नाही. दररोज रानात जाणं वेगळं, पण येळ अमावस्या दिवशी रानात जाणं म्हणजे वेगळाच आनंद असतो. नमस्कार मित्रांनो, मी सोना डोंगरे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. वर्षभर गावाचं तोंड न बघणारे पण चेहरे मला आज बसमध्ये दिसले होते, कारण येळ अमावस्याला गावाकडे निघालते. महाराष्ट्राच्या तिजोरी थोडासा भर पडा म्हणून अगोदर तिकीट काढून घेतलं आणि आमचा सफर सुरू झाला. वाटात मित्र म्हणला की काय निसर्ग आहे का, निसर्ग दाखवता होता पण फुफुट्यानं सगळी बस भरून जाईल. वाटात अलग तेड्या बाबूच्या झाडाने खिडकीवर ठोकायची आणि माझ्या मित्राचा निसर्ग बघायचा मोहच बदलला. कधी बस थांबते याची वाट बघत राहिला. तुम्ही म्हणताल माझा मोबाईल एवढा का हलायला आहे, कारण बसच तेवढी आदळली होती, कारण रस्तेच आमचे तुफान आहेत. शेवटी आमच्या गावाकडचा 20 मिनिटाचा प्रवास आम्हाला 1 तास लावल्याबद्दल बसचे धन्यवाद केले आणि मी निघालो आमच्या घराकडे जातात मोठ्यानं कोणतरी मागून आवाज दिला, पण कोण दिसत नव्हतं. मग झूम केल्यानंतर माझा एक मित्र पलीकडून आवाज देत होता की आंबील प्यायला ये. त्याला येतो म्हणलं घराकडे आलो. घराकडे जायचं रस्ता म्हणजे आमचे मोठमोठे बांधून आयचं तुडीत मी निघालतो घराकडे पोहोचत आमचा हे टिल्या दिसला, आमचा हाल्या, आमच्या घरचं दुसरं गोंडच लेकरू. येळ आमावस्याला आमची कार्टून पण आलतं, म्हणजे आमची लाडकी चिमणी. पूजेची वेळ झाली म्हणून आई बसली पूजेला, त्याचबरोबर आमची चिमणी पण मदत करू लागली, पण चिमणीचं मुरकुल खायचं उरकतच नव्हतं. थोड्या वेळानंतर आमची लाडकी चिमणी पण पूजेला मन लावून बसली. मातीच्या उपकरातून उतरे होण्याचा सण म्हणजेच वेळ अमावस्या. आमच्या इकडे वेळ अमावस्याचं महत्त्व म्हणजे लईच मोठं. शेतीवर प्रेम असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर शेतीतून आपल्याला जे मिळतं त्याची उपकाराची जाणीव पण आपल्याला असलीच पाहिजे. देवपूजा केल्यानंतर मी पोटपूजेच्या नादी लागलो. पोटपूजेचा मान ठेवून मी आपलं जेवायला सुरुवात केल्यानंतर मस्तपैकी 4-5 गिलास आंबील पिले आणि सुस्तावलो. हाल्याची 3 दिवसानं भेट घेतली आणि मग हाल्याची भेट घ्यायला गेलो. हाल्याला भेटताच म्हणलं काय चाललंय, पण हाल्या म्हणला मालक उठा, तुमचं काम बघा. रानातलं जेवण आणि त्यात पान नाही असं होऊ शकत नाही. मस्तपैकी पानाचा एडा बनला आणि खाल्ला. पान खात खात मी आमच्या मित्रांची वाट बघत होतो, कारण ते येणार होते आंबील प्यायला. तेवढ्यात मला आमच्या गावचा मोठा राखी दिसला. आलता आमच्या आंबीलचा स्वाद घ्यायला. 1 कळशी आंबील प्यायल्यानंतर मी आणखीन आंबील मागतच होता. मोठा राखीच गेला, आमच्या गावची मोठी गँग आल्यास आंबीलवर ताव दिला. आंबीलसाठी भांडणं करून म्हणून आमच्या भावाने गेला असा सन्मान. त्यापैकी दोघांना आंबील जास्त झाली आणि दोघंही शेतीविषयक तज्ञ होते. आंबील जास्त झाल्यामुळे हरभरा सोयाबीनची आळी बघू लागली. त्यांना गावाकडे वाटलं मी आलो आमच्या मित्राकडे आंबील प्यायला. तिथे पोहोचतात माझे काही फॅन्स दिसले मला, जे की मला बघून लाजच होते, कारण त्यांना कळलं होतं की ब्लॉगर सोने आपल्या शेतात आला. तेवढं 2 मला मित्र गपचे भुसूर करताना दिसले आणि त्यांची चर्चा अशी होती की इथली आंबीलची घागर पळवायची. पण हा प्लॅन आमच्या बाकीच्या मित्रांनी ऐकला आणि त्यांना आंबील चोर म्हणून ओरडाय. काही जणाला आंबील जास्त झाली तर काही जणाला आंबील दिलीच नाही आणि काही जण तर गोऱ्यालाच गाई म्हणायला लागले. आंबील जास्त झाल्यामुळे एक मित्र आमचा रस्ता अडवायला. सगळ्यांना म्हणलं एकदा ब्लॉग साठी माझे हाय करा. त्यात ओम म्हणलं, ओमला बाय केला आणि मी आलो फेरफटका मारला आमच्या शेतात. तसं मला सगळीकडे हिरव दिसायला म्हणून मी आमच्या कुत्र्याला विचारलं, मध्ये तुला काय वाटतं? मध्ये मला मालक तुमच्या डोळ्यात काय गेले. असले शब्द ऐकून मी निघालो रागात आंबा जोगायला. गावात पोहोचून मला कळलं की 5 किलो चिकन आणि 2 फरसांच्या पुढे व्हॉलीबॉलचा मॅच सुरू. आमच्या गावातले सगळे अष्टपैलू खेळाडू म्हणजे यांच्या खेळाचा आनंद घेणं म्हणजे एक सौभाग्य, म्हणून मी बी खेळाचा आनंद घेतला. तुम्ही माझ्या ब्लॉगचा आनंद घेण्यासाठी मला फॉलो करा.